नमस्कार शेतकरी बांधवांनो. पांढरे सोने म्हणजेच कापूस हे आपल्या अर्थव्यवस्थेचे एक अत्यंत महत्वाचे पीक आहे. गेल्या काही वर्षात बीटी कापसामुळे बोंडअळीवर नियंत्रण मिळवता आले असले तरी एक नवीन संकट उभे राहिले आहे. फवारणीचा निर्णय घेण्यापूर्वी किडे ओळखणे आणि त्यांची आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजेच बीटीआय समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे आणि मावा यासारख्या रसशोषक किडींमुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण आहे. योग्य व्यवस्थापन न केल्यास यामुळे उत्पादनात 20 ते 50% घट होऊ शकते आणि केवळ रासायनिक फवारण्या करूनच या किडींवर नियंत्रण मिळवणे आता अशक्य झाले आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस पिकातील रसशोषक किडींचे शास्त्रशुद्ध एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच IPM. यामध्ये तुडतुडे पानामधील रस शोषून पानांच्या कडा पिवळा करतात, पाने त्यामुळे खाली वळतात. या सिम्पटमलाच आपण हॉपनबर्न सिम्पटम्स म्हणतो. तसेच पांढरी माशी पानामधील रस शोषते, मधासारखा चिकट द्रव सोडते, त्यामुळे पानांवरती काळी बुरशी वाढते आणि प्रकाश संश्लेषण कमी होते. हीच कीड कापसातील लीफ कर्ल या विषाणू रोगाची मेन वाहक आहे. नंतर फुलकिडे हे पानांवर चंदेरी आणि तांबेरी डाग निर्माण करतात, त्यामुळे पाने चुरगळतात. त्यानंतर मावा हा झपाट्याने वाढतो, त्यामुळे तो पानांवरती चिकट द्रव्य सोडतो आणि विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतो. पिठ्याडेकोन हा खोड व फांद्यावर समूहाने राहून झाडाची वाढ खुंटवतो. ही याची विशेष लक्षणे आहेत. कीटकनाशकांची फवारणी अंदाजाने करू नका. दर आठवड्याला शेतातील वेगवेगळ्या ठिकाणावरील किमान 20 झाडांची तपासणी करा. जर तुडतुडे 2 ते 3 प्रतिपान, पांढरी माशी 5 ते 10 प्रौढ किंवा 20 पिल्ले प्रतिपान, फुलकिडे 10 ते 15 प्रतिपान, मावा 10 किडी प्रतिपान आणि पिठ्याडेकोन एकही बाधित झाड दिसताच नियंत्रणाचे उपाय योजावे. एकात्मिक कीड व्यवस्थापनाची सुरुवात मशागतीपासून आणि भौतिक उपायांपासून होते. पहिल्यांदा आपण मशागतीचे पाहूया. उन्हाळ्यात खोल नांगरट करा. कापसासाठी पांढरी माशी आणि तुडतुडा सहनशील असणाऱ्या वाणांची निवड करा. ज्यामध्ये पानावर जास्त लव असतात अशा जातींची निवड करा. नंतर यामध्ये कापसात चवळी, मूग किंवा उडीद अशी आंतरपिके घ्या किंवा भेंडी, झेंडू ही सापळा पिके म्हणून वापरा, जेणेकरून किडी मुख्य पिकाकडे न वळता सापळा पिकावर आक्रमण करतील. भौतिक उपाययोजनामध्ये पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी शेतात एकरी 8 ते 10 पिवळे चिकट सापळे लावा. तसेच फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावा. तसेच शेतात लाकडी पक्षी थांबे उभारा, जेणेकरून कीटकभक्षक पक्षी शेतात थांबतील व या किडींना खातील. निसर्गात आपले अनेक मित्र कीटक आहेत, जसे की लेडीबर्ड बीटल, क्रायसोपरला आणि कोळी. हे नैसर्गिक परभक्षी कीटक रस शोषक किडींना मोठ्या प्रमाणावर फस्त करतात. त्यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रासायनिक औषधांऐवजी 5% निंबोळी अर्क किंवा CIRBC मान्यता प्राप्त ॲझाडिरेक्टिनची फवारणी करा. यामुळे किडींची भूक मरते आणि मित्र कीटकही सुरक्षित राहतात. शेतकरी बांधवांनो, आता आपण पाहूया एकात्मिक कीड व्यवस्थापनातील एक नवीन क्रांती म्हणजे खोडावर औषध लावण्याची पद्धती. त्यालाच आपण स्टीम ऍप्लिकेशन म्हणतो. जिरायती शेतीसाठी हे तंत्रज्ञान वरदान आहे. या तंत्रज्ञानामध्ये मोनोक्रोटोफॉस 1 ते 4 या प्रमाणात किंवा इमिडॅक्लोप्रिड 1 ते 20 या प्रमाणात पाण्यात मिसळून लागवडीनंतर 20व्या आणि 40व्या दिवशी कापसाच्या कोवळ्या खोडावर लावावे. हे अतिसांद्र औषध झाडात शोषले जाते आणि सलग 75 ते 90 दिवस रसशोषक किडींपासून संरक्षण देते. यामुळे कीटकनाशकांच्या खर्चात तब्बल 74% बचत होते आणि पाणी तसेच मजुरीचा खर्च वगळून निव्वळ नफ्यात वाढ होते. जेव्हा सर्व मशागत आणि जैविक उपाय करूनही किडींचा प्रादुर्भाव ETLच्या वर जातो, तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा शेवटचा पर्याय म्हणून वापर करा. एक अत्यंत महत्वाची सूचना तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो. पेरणीनंतर पहिल्या 120 दिवसात सिंथेटिक पायरोथ्रॉइड म्हणजे सायपरमेथ्रिन गटातील औषधी चुकूनही वापरू नका. यामुळे किडींचा भयानक उद्रेक होतो. फक्त CIRBC मान्यता प्राप्त प्रगत कीटकनाशकांचाच वापर करा, जसे की फ्लोनिकामिड 50% WG. हे तुडतुडे, मावा आणि पांढऱ्या माशीसाठी 60 ते 80 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारावे. हे औषध फवारताच किडींचे अन्न खाणे बंद होते. नंतर औषध तुम्ही डायफेन्थोरॉन हे वापरू शकता. ते पण WPI फॉर्मॅटमध्ये. हे पांढरे माशी आणि फुलकिड्यांसाठी
240 ते 300 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात तुम्ही वापरू शकता. याशिवाय पांढरी माशी आणि कोळी यांच्यासाठी स्पायरोमेसिफेन 240 ml प्रति ग्राम या प्रमाणात तुम्ही वापरू शकता. नवीन एक औषध आलेलं आहे ॲडिनोपायरोफेन. हे 400 ml प्रति एकर या प्रमाणात तुम्ही पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांच्यासाठी वापरू शकता. नंतर तुम्ही मिलीबगसाठी प्रोफेनोफॉस 50% EC 400 ते 500 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरू शकता. पायरोटेट्रामॅट 150 सोडी हे औषध तुम्ही फवारणी करताना वापरू शकता. आता फवारणी करताना तुम्ही याला एक काळजी घ्यायची आहे. फवारणी करताना कीटकनाशकांची अदलाबदली नक्की करायची आहे. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकातील रस शोषक किडींचे व्यवस्थापन हे केवळ एका फवारणीवर अवलंबून नाही, तर ती एक बहुआयामी प्रक्रिया आहे. सुचवलेल्या तंत्रज्ञानाचा एकात्मिक पद्धतीने अवलंब केल्यास किडीच्या प्रतिकार शक्तीला आळा बसेल आणि दर्जेदार उत्पादनासोबत पर्यावरणाचे रक्षण होईल. ही वैज्ञानिक माहिती तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगा. तसेच तुमच्या शेतकरी बांधवांनाही हा व्हिडिओ शेअर करा. अशाच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.